हायपर ॲसिडिटी किंवा मराठीमध्ये आम्लपित्त या शब्दाची फोड करताना त्यामध्ये एक शब्द आहे आम्ल आणि दुसरा शब्द आहे पित्त. सर्वप्रथम आम्लपित्त समजून घेताना हे समजून घेणे गरजेचे आहे की आपण अन्न चावल्यानंतर अन्ननलिकेमधून अन्न जठराच्या पिशवीमध्ये पडते आणि जठराच्या पिशवीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड जे खरं तर जठराच्याच त्वचेमध्येच तयार होत असते आणि ज्याची चव आंबट असते, म्हणून त्याला मराठीमध्ये आम्ल असे म्हणतात. आणि ज्याचे मुख्य काम म्हणजे अन्न बारीक करणे किंवा अन्नाचे सूक्ष्म पचन करणे. आणि दुसरा शब्द म्हणजे पित्त, अर्थात लिव्हर आणि पॅनक्रियामध्ये तयार होणारे पाचक स्त्राव किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये पाचक पित्त. हे दोन्ही घटक म्हणजे ॲसिड व पाचक पित्त ज्या वेळेला जास्त प्रमाणात तयार होतात किंवा खराब क्वालिटीचे तयार होतात त्यावेळेला हायपर ॲसिडिटी अर्थात आम्लपित्त हा आजार होतो.